मी प्रोफेसर सुनील जाधव तुमच्या सर्वांचं परत एकदा पाटील अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आपण बघत आहोत क्लास 12चं फिजिक्स या विषयाचं लेक्चर। ज्याच्यामध्ये आपण टॉपिक जो चालू केलेला आहे तो म्हणजे कुठला आहे, टॉपिक नंबर 9 करंट इलेक्ट्रिसिटी। त्याच्या आधी जे झालेले लेक्चर्स आहेत ते आपल्या अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुमच्यासाठी अवेलेबल आहेत, तुम्ही ते तिथे जाऊन बघू शकता। आपण जे लास्ट लेक्चरला पॉईंट बघितले होते त्याच्यामध्ये होते मीटर ब्रिज आणि त्याचे ॲप्लिकेशन्स आणि त्याच्याबरोबरती त्याच्यावरती बेस असलेली न्यूमेरिकल्स। आज जो आपण पॉईंट चालू करत आहोत तो म्हणजे पोटेन्शियोमीटर। सगळ्यात पहिल्यांदा पोटेन्शियोमीटर हे काय आहे? पोटेन्शियोमीटर इज अन इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट विच इज यूज टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स। पोटेन्शियोमीटर हे काय आहे? इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट आहे जे आपण कशासाठी यूज करतोय तर पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी यूज करतो। तसं बघायला गेलं तर प्रॅक्टिकली जे आपण इन्स्ट्रुमेंट यूज करतो त्याला म्हटलं जातं व्होल्टमीटर। पोटेन्शियोमीटर आणि व्होल्टमीटर ह्या दोघांचं काम एकच आहे, टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स। आपल्याला काय करावं लागतं? पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी आपण ह्या दोन्हीही इन्स्ट्रुमेंटचा यूज करतो। फक्त दोघांच्या मध्ये फरक काय आहे की पोटेन्शियोमीटर गिव्स अस द ॲक्युरेट मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स। पोटेन्शियोमीटर आपल्याला काय करतो? ॲक्युरेट मेजरमेंट देतो कशाचं? पोटेन्शियल डिफरन्स। व्होल्टमीटर आपल्याला त्या पद्धतीने तो ॲक्युरेट मेजरमेंट देऊ शकत नाही। पण पोटेन्शियोमीटरच्या जागी आपण व्होल्टमीटर त्या ठिकाणी का वापरतो ह्याच्यामध्ये रिझन काय आहे तर व्होल्टमीटर हे स्मॉल इन साईज आहे आणि इझिली अवेलेबल आहे। ठीक आहे, व्होल्टमीटर हे काय असतं? साईजमध्ये स्मॉल आहे आणि आपल्याला इझिली अवेलेबल आहे। तसंच इट गिव्स द डायरेक्ट मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स। तसंच आपल्याला हे काय करतं? पोटेन्शियल डिफरन्सचं डायरेक्ट मेजरमेंट होतं। त्यामुळे प्रॅक्टिकली आपण जास्त करून व्होल्टमीटर वापरतो, पोटेन्शियोमीटर वापरत नाही। मेन डिफरन्स दोघांच्या मधला एकच आहे की पोटेन्शियोमीटर गिव्स द ॲक्युरेट मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स। ठीक आहे, त्यामुळे आता आपण जो पॉईंट बघणार आहे तो कुठला बघणार आहे? पोटेन्शियोमीटर। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया तर पोटेन्शियोमीटरचं कन्स्ट्रक्शन बघूया की कशा पद्धतीने पोटेन्शियोमीटर आपण डिझाईन करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे घेणार आहे एक वायर AB which of length L and a uniform cross section area। इथं कन्सिडर काय करणार आहे आपण? एक वायर कन्सिडर करतोय AB, याची लेंथ L आहे आणि त्याचा एरिया हा काय असणार आहे? युनिफॉर्म असणार आहे। एरिया युनिफॉर्म का ठेवायचा ह्याच्या मागचं रिझन पण मी आधी सांगितलेलं आहे की ज्यावेळी आपण त्या वायरमध्ये करंट फ्लो करणार आहे त्यावेळी त्याचा रेझिस्टन्स सेम राहायला पाहिजे। पण जर त्या ठिकाणी एरिया जर त्याचा चेंज असेल म्हणजेच इकडे बारीक आहे इकडे मोठी आहे असं जर असेल तर त्या ठिकाणी त्या पॉईंटला रेझिस्टन्स काय होतो? चेंज होतो आणि त्याच्यामधला करंट पण चेंज होतो आणि करंट जर चेंज झाला तर पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा काय होणार? त्या ठिकाणचा चेंज होणार। म्हणजे तो काय करू शकतो? तिथल्या पोटेन्शियल डिफरन्सला इफेक्ट करू शकतो। त्यामुळे आपण ह्या ठिकाणी जी वायर कन्सिडर करणार आहे ती वायर कशी घेणार आहे? युनिफॉर्म क्रॉस सेक्शनची घेणार आहे। ही जी वायर आहे ही वायर आपण काय करणार आहे? बॅटरीच्या अक्रॉस कनेक्ट करणार आहे। बॅटरी म्हणजेच काय घेणार आहे? सोर्स ऑफ EMF E, ज्याचा इंटरनल रेझिस्टन्स किती आहे? स्मॉल r। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काय करणार आहे? ती वायर AB त्या बॅटरीच्या अक्रॉस कनेक्ट करणार, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह करणार। तर आता इथं काय सांगितलेलं आहे की ही जी वायर AB आहे ह्या वायर AB च्या अक्रॉस असणारा पोटेन्शियल डिफरन्स VAB हा कधी असणार आहे? ज्यावेळी त्याची लेंथ किती आहे? L एवढी आहे। EMF काय करणार आहे? आपण त्या ठिकाणी ह्या सर्किटमध्ये करंट फ्लो करणार आहे फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह। अशा पद्धतीने ह्या सर्किटमध्ये किती करंट फ्लो होणार आहे? I एवढं करंट फ्लो होणार आहे आणि I एवढं करंट फ्लो झाला की ह्या वायरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स जो तयार होणार आहे तो किती तयार होणार आहे? VAB तयार होणार आहे। म्हणजे ज्यावेळी त्याची लेंथ L आहे त्यावेळी त्याच्या अक्रॉस असणारा पोटेन्शियल डिफरन्स किती आला? VAB आला। हे जर मी लेंथ इकडे डिवाइड केली तर VAB अपॉन L याची व्हॅल्यू ह्या ठिकाणी किती येणार आहे? 1 येणार आहे। म्हणजेच त्यावेळी पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ घेतोय त्यावेळी त्याची व्हॅल्यू मला काय मिळणार आहे? युनिट मिळणार आहे। बघा काय सांगतो? पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ म्हणजे ज्यावेळी त्याची लेंथ एवढी आहे L एवढी आहे त्यावेळी त्याच्या अक्रॉस असणारा पोटेन्शियल डिफरन्स VAB आहे। पण जर मी लेंथ चेंज केली, ठीक आहे,
लेंथ चेंज केली तर त्या ठिकाणी VAB ची व्हॅल्यू सुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी दोघांचा रेशो जर मला 2 करायचा असेल तर इथं व्हॅल्यू काय येईल, V2VAB अपॉन L. ठीक आहे, त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, 2VAB अपॉन L येणार. कारण VAB अपॉन L ह्याचा रेशो किती आहे, 1 आहे. त्याची व्हॅल्यू 2 येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याला 2 न मल्टिप्लाय करावं. मग समजा जर त्या ठिकाणी मला त्याची व्हॅल्यू x पाहिजे तर मला ह्या ठिकाणी काय येणार आहे, x VAB अपॉन L. मग ही जी क्वांटिटी आहे या क्वांटिटीला काय म्हटलं जातं, पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ. दुसऱ्या पद्धतीने जर सांगायचं झालं तर पोटेन्शियल ड्रॉप किंवा पोटेन्शियल डिफरन्स हे म्हणजे काय असतं, तर एखाद्या चार्जला पॉईंट A पासून पॉईंट B पर्यंत जाण्यासाठी जेवढं वर्धन करावं लागतं ते वर्धन म्हणजे काय असतं, त्या ठिकाणचा पोटेन्शियल डिफरन्स असतो. मग समजा ह्या वायर AB मध्ये मी इथं काय घेतोय, पॉईंट C घेतोय, त्या AC ची लेंथ किती आहे, x आहे. तर पॉईंट A पासून B पर्यंत जाण्यासाठी जे लागणारं वर्धन किती आहे, VAB आहे. त्यावेळी त्याची लेंथ किती आहे, L आहे. आणि जर त्या ठिकाणी त्याची लेंथ मी x घेतली तर त्या ठिकाणचं वर्धन सुद्धा काय होणार, कमी होणार. म्हणजे पोटेन्शियल ड्रॉप किंवा पोटेन्शियल डिफरन्स हा कशावरती डिपेंडेंट आहे, लेंथवर. ज्यावेळी लेंथ जास्त असेल त्यावेळी पोटेन्शियल डिफरन्स पण जास्त असणार आहे, लेंथ कमी असेल त्यावेळी पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा काय असणार आहे, त्या ठिकाणी कमी असणार. तर थोडक्यात जर सांगायचं झालं तर पोटेन्शियल डिफरन्स किंवा पोटेन्शियल ड्रॉप हा कुणावरती डिपेंडेंट आहे, लेंथवरती डिपेंडेंट आहे. आणि तो कशा पद्धतीने डिपेंडेंट आहे, तर इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे प्रिन्सिपल जर घ्यायचं झालं पोटेन्शियोमीटरचं तर पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल काय आहे, तर पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस एनी पॉइंट्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय तर लेंथ. हे दुसऱ्या पद्धतीने पण आपण सांगू शकतो. तर कशा पद्धतीनं की ह्या वायरच्या अक्रॉस जो पोटेन्शियल ड्रॉप आहे तो किती आहे, VAB आहे. आणि बाय ओहम्स लॉ VAB इज इक्वल टू काय येणार आहे, I इंटू R येणार आहे. R हा काय झाला, त्या वायरचा रेझिस्टन्स झाला. इथं आपण जो सेल जोडलेला आहे त्या सेलचं इंटरनल रेझिस्टन्स किती आहे, स्मॉल r आहे. त्यामुळे जर त्या ठिकाणी फ्लो होणार करंटची व्हॅल्यू काढायची असेल तर करंटचा फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे, I इज इक्वल टू E अपॉन R प्लस R. हे लास्ट इयरच्या आपण करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये शिकलेलो आहे. करंट इज इक्वल टू E अपॉन R प्लस R. ही जर व्हॅल्यू या ठिकाणी टाकली तर VAB इज इक्वल टू काय येणार आहे, E अपॉन R प्लस R इंटू R. ठीक आहे. आणि जर मी त्या ठिकाणी पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ घेत असेल तर दोन्ही ठिकाणी मला L डिवाइड करावं लागेल. तर VAB अपॉन L इज इक्वल टू काय येणार आहे, E अपॉन L इंटू ब्रॅकेट R प्लस R इंटू R. हे जर इक्वेशन आपण बघितलं तर ह्या इक्वेशन मध्ये लेंथ कॉन्स्टंट आहे, रेझिस्टन्स पण त्याचा कॉन्स्टंट आहे, चेंज कुठली व्हॅल्यू होणार आहे, E चेंज होणार. म्हणजे जर त्या ठिकाणी EMF चेंज होत असेल तर त्या ठिकाणचा पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ हे सुद्धा काय होणार, चेंज होणार. E जर चेंज होत नसेल तर त्या ठिकाणचा पोटेन्शियल ड्रॉप हा सुद्धा चेंज होणार नाहीये. त्यामुळे ज्या ज्या वेळी E कॉन्स्टंट राहील त्या त्यावेळी त्या ठिकाणचा पोटेन्शियल ड्रॉप काय राहणार, कॉन्स्टंट राहणार. आणि ही जी क्वांटिटी असते पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ यालाच काय म्हटलं जातं, पोटेन्शियल ग्रेडियंट असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, पोटेन्शियल ग्रेडियंट. आणि पोटेन्शियल ग्रेडियंट इज गिवन बाय VAB अपॉन L. काय येणार आहे, VAB अपॉन L. ह्या व्हॅल्यूला आपण काय म्हणणार, पोटेन्शियल ग्रेडियंट. आणि डेफिनेशन जर सांगायचं झालं तर त्याची डेफिनेशन काय येणार आहे, तर पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ, potential drop per unit length is called as potential gradient. Potential gradient. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर पोटेन्शियल ग्रेडियंट आपल्याला काय देतो की लेंथ किती आहे आणि त्या लेंथच्या अक्रॉस पोटेन्शियल ड्रॉप किती असणार आहे. ठीक आहे. आणि ही व्हॅल्यू जी आहे ही व्हॅल्यू कायम काय असते, त्या मेटलचं त्या वायरसाठी काय राहणार आहे, कायम कॉन्स्टंट राहणार आहे. त्यामुळं याची जर व्हॅल्यू घ्यायचं असेल तर आपण ह्या ठिकाणी त्याचा सिम्बॉल वापरतो, K सिम्बॉल वापरतो. ठीक आहे. मग आता बघा की जर मी ह्या ठिकाणी एवढी लेंथ घेतो तर एवढ्या लेंथसाठी जो पोटेन्शियल ड्रॉप असणार तो किती असणार आहे, VAC असणार आहे. आणि हा लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. त्यामुळे त्या ठिकाणची जी लेंथ आहे ती काय घेणार, मी x घेणार. ठीक आहे. तर पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस द पॉइंट्स AC is given by VAC and it is directly proportional to x.
आणि हे साइन करण्यासाठी आपण तिथे काय घेतो, कॉन्स्टंट घेतो आणि तोच कॉन्स्टंट म्हणजे काय असतो, के असतो, इथला पोटेन्शियल ग्रेडियंट. आणि हे काय झालं, प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर, की पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस एनी पॉइंट्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी लेंथ. ठीक आहे, मगाशी सांगितलं त्या पद्धतीने सोप्या भाषेत की ए टू बी जे लागणारं वर्क डन आहे ते इथलं पोटेन्शियल ड्रॉप आहे. ठीक आहे, एवढ्या लेंथसाठी मी जर लेंथ कमी करतोय तर त्या ठिकाणचं वर्क डन पण त्या ठिकाणी कमी असणार आहे आणि वर्क डन कमी झालं तर तिथला पोटेन्शियल ड्रॉप सुद्धा काय होणार, कमी होणार. नीट लक्षात बघा काय सांगितलेलं आहे की जर मी ए पासून बी पर्यंत जातोय तर लेंथ जास्त आहे त्यामुळे तिथला पोटेन्शियल डिफरन्स पण काय असणार, जास्त असणार. कारण का, पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू वर्क डन असतं. वर्क डन जास्त आहे तर पोटेन्शियल डिफरन्स पण जास्त येणार. पॉईंट ए टू सी लेंथ कमी आहे त्यामुळे वर्क डन त्या ठिकाणचा कमी असणार, वर्क डन कमी आहे तर इथला पोटेन्शियल डिफरन्स पण कमी असणार. त्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स हा काय असतो, त्या लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. लेंथ जर चेंज झाली तर पोटेन्शियल डिफरन्स पण काय होणार, चेंज होणार. लेंथ कमी असेल तर पोटेन्शियल डिफरन्स पण काय येणार, कमी येणार. त्यामुळे ह्या पॉईंटमध्ये आपल्याला फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट, पोटेन्शियल ग्रेडियंट के इज इक्वल टू काय असतं, तर व्ही ए बी अपॉन एल, पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ. आणि दुसरी गोष्ट ते म्हणजेच काय की पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस एनी टू पॉइंट्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ द वायर. ठीक आहे, इट इज अ प्रिन्सिपल. प्रिन्सिपल इथं लिहितो मी खाली, पोटेन्शियल ड्रॉप across any length is directly proportional to its length. हे दोनच पॉइंट इम्पॉर्टंट आहेत. एक म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट आणि दुसरं त्याचा प्रिन्सिपल. प्रिन्सिपल आपल्याला हे देते की पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस एनी टू पॉइंट्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार, लेंथ येणार. फॉर्म्युला आपण काय घेणार, व्ही ए सी इज इक्वल टू के इंटू एक्स घेणार. के काय असतो त्या ठिकाणचा कॉन्स्टंट आणि तोच म्हणजे काय घेतो आपण, पोटेन्शियल ग्रेडियंट घेतो. समजले का बघा, ते काय झालं, पोटेन्शियोमीटरचं कन्स्ट्रक्शन झालं. ह्याच्यामध्ये दोन पॉईंट फक्त लक्षात आपण ठेवणार. ठीक आहे, आता आपण जर नेक्स्ट पॉईंट बघणार आहे तो म्हणजे कुठला बघणार आहे, तर पोटेन्शियोमीटरचे युजेस. तर चला आता बघूया की आपल्याकडे इथं किती युजेस आहेत, तर 3 युजेस आहेत. चला तर आता आपण बघूया पोटेन्शियोमीटरचे युजेस. आपल्याला 3 युजेस बघायचे आहेत. पहिले जे 2 आहेत ते एकच सेमच आहेत, कंपॅरिझन ऑफ ईएमएफ ऑफ सेल्स बाय डायरेक्ट मेथड, आणि दुसरी जी आहे ती म्हणजे सम अँड डिफरन्स मेथड. आणि तिसरा जो यूज आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे कुठला, टू फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ दी सेल. मग आता आज जो आपण आपल्या लेक्चरमध्ये बघणार आहे तो म्हणजे पहिला यूज त्याचा कंपॅरिझन ऑफ ईएमएफ बाय युजिंग डायरेक्ट मेथड. पहिला यूज, uses of potentiometer. त्यातला पहिला यूज आपण बघतोय तो म्हणजे काय, कंपॅरिझन ऑफ ईएमएफ ऑफ सेल्स. सेलचे ईएमएफ आपण कंपेअर करणार आहे कुठल्या मेथडनं, बाय डायरेक्ट मेथड. कुठल्या मेथडनं, डायरेक्ट मेथड. तर आता याच्यामध्ये आपण काय बघणार आहे की प्रॅक्टिकली आपण पोटेन्शियोमीटर कशा पद्धतीनं यूज करतो. प्रॅक्टिकली जर आपण पोटेन्शियोमीटर बघितला तर तो कशा पद्धतीनं असतो, तो काही मीटर्सचा असतो. ठीक आहे, जर सुरुवात जर करायची झाली तर पॉईंट ए पासून मी सुरुवात करतो. इथं काय घेतो मी, पॉईंट ए. प्रॅक्टिकली जो आपण पोटेन्शियोमीटर वापरणार आहे त्याची लेंथ आपण किती घेतो, 400 मीटर्स घेतो. मग ती कशा पद्धतीने घेतो बघा, की पॉईंट ए पासून मी 100 मीटर घेणार आहे आणि त्या ठिकाणी मी काय कनेक्ट करतोय, एक मेटल कनेक्टर कनेक्ट करतो. तर एक मेटल प्लेट असते, ह्या मेटल प्लेट पासून परत पॉईंट ए कडे मी अजून 100 सेंटीमीटर घेणार. म्हणजे टोटल किती झालं, 200 सेंटीमीटर झालं. इथं 100, इथं 100, 200 सेंटीमीटर. इथं परत एक मेटल प्लेट, त्याच्यापासून परत 100 आणि परत लास्ट पॉइंट बी पर्यंत 100 सेंटीमीटर.
म्हणजे अशा पद्धतीने आपण काय घेणार आहे इथं पोटेन्शियोमीटर प्रॅक्टिकली बघणार. म्हणजे पॉईंट ए पासून 100 100 100 आणि 100 टोटल लेंथ जी किती झाली 400 मीटर झाली. ठीक आहे. आणि ह्या सगळ्या वायरची एरिया काय असतो युनिफॉर्म असतो. ही मस्ट कंडिशन आहे की त्या ठिकाणी त्याचा एरिया काय पाहिजे युनिफॉर्म पाहिजे. नेक्स्ट आपण काय करणार आहे तर पॉईंट ए पासून जे टर्मिनल जाणार आहे ते सिरीज मध्ये कनेक्ट करणार आहे कोणाला सोर्स ऑफ EMF ई ला. म्हणजे पॉईंट ए कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी ई. तसंच पुढे आहे की के अँड रेओस्टॅट RH. म्हणजे वायर AB जी आहे ती AB आपण काय करणार आहे सिरीज मध्ये कनेक्ट करणार आहे. वायर AB ही काय करणार आहे सिरीज मध्ये कनेक्ट करणार आहे कुणा बरोबर सोर्स ऑफ EMF ई की के अँड रेओस्टॅट RH. ठीक आहे. हे काय झालं पोटेन्शियोमीटरचं इथं कनेक्शन झालं. आता आपल्याला काय करायचं आहे कंपॅरिझन ऑफ EMF आहे. तर मी काय करणार आहे 2 सेल्स घेणार आहे. ठीक आहे. किती सेल्स घेतोय 2 सेल्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हा सेल ज्याचा EMF काय आहे E1 आहे आणि दुसरा सेल ज्याचा EMF काय आहे E2 आहे. हे 2 सेल्स मी काय करणार आहे त्या ठिकाणी कंपेअर करणार आहे. मग हे 2 सेल्स ह्या पोटेन्शियोमीटरला आपण कशा पद्धतीने कनेक्ट करणार आहे तर द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ E1 इज कनेक्टेड टू द पॉइंट A. तसंच द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ E2 इज ऑल्सो कनेक्टेड टू द पॉइंट A. म्हणजे पॉइंट A ला दोन्ही सेलचे आपण काय कनेक्ट करणार आहे पॉझिटिव्ह टर्मिनल्स कनेक्ट करणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हे दोन्ही सेल्स आपण कसे कनेक्ट करणार आहे एकमेकांना पॅरलल. पॉझिटिव्ह टर्मिनल पॉइंट A ला कनेक्ट झाले. आता निगेटिव्ह टर्मिनल जो आहे तर बॅटरी E1 चा जो निगेटिव्ह टर्मिनल आहे तो आपण कुठे कनेक्ट करणार आहे की K1 ला. E2 चं निगेटिव्ह टर्मिनल आपण कनेक्ट करणार आहे की K2 ला. आणि ह्या दोघांचे जे कंबाईन टर्मिनल्स आहेत ते आपण कुठे कनेक्ट करणार आहे गॅल्व्हनोमीटरच्या एका टर्मिनलला. आणि गॅल्व्हनोमीटरचं दुसरं टर्मिनल आपण कुठे कनेक्ट करणार आहे जॉकी. म्हणजे बघा जे सेल्स आपल्याला कंपेअर करायचे आहेत E1 आणि E2 त्या दोघांचा पॉझिटिव्ह टर्मिनल मी कुठे कनेक्ट करणार आहे पॉइंट A ला. निगेटिव्ह टर्मिनल मी 2 कीजला कनेक्ट करतोय E1 चं K1 ला E2 चं K2 ला. आणि K1 आणि K2 यांचं कंबाईन टर्मिनल मी कुठे कनेक्ट करणार आहे गॅल्व्हनोमीटरला. आणि गॅल्व्हनोमीटरचं दुसरं टर्मिनल कुठे कनेक्ट करतोय जॉकी. हे काय झालं त्याचं सर्किट झालं कशासाठी कंपॅरिझन ऑफ EMF ऑफ द सेल. पोटेन्शियोमीटर AB is connected in series with source of EMF E, K, rheostat RH. And the two cells which are to be compared are connected parallel. The positive terminal of E1 and E2 is connected to the point A. Negative terminal of E1 E2 connected to the keys K1 and K2. And the common terminal of K1 and K2 is connected to the galvanometer and another terminal of the galvanometer is connected to the jockey. हे काय झालं याचं कन्स्ट्रक्शन. आता नेक्स्ट आपण काय बघूया ह्याचं वर्किंग कशा पद्धतीने आपण EMF चं कंपॅरिझन करतो. तर सुरुवात कुठनं करूया तर the key K is closed and the rheostat is adjusted so that the current I flows through the wire AB. सुरुवातीला मी काय करणार आहे की K क्लोज करणार आहे. K क्लोज केल्यानंतर सर्किट मध्ये काय होणार आहे करंट फ्लो होणार आहे किती I एवढा. आणि तो रेओस्टॅट वापरून मी काय करणार आहे त्या ठिकाणी ऍडजस्ट करणार आहे. ठीक आहे. बाय कनेक्टिंग किंवा बाय क्लोजिंग द की K we flow the current I in the circuit. ठीक आहे. Now the key K1 is closed. K1 काय करणार आहे क्लोज करणार आहे आणि K2 is kept open. K2 काय केलेले आहे ओपन केलेले आहे. क्लोज केल्याने ओपन केले याचा अर्थ काय क्लोज केल्यानंतर ते तो जो सेल आहे तो सर्किट मध्ये येणार आणि ही ओपन केल्यामुळे हा सेल सध्या सर्किट मध्ये नाहीये. म्हणजे ह्याच्यामधून करंट फ्लो होणार आहे ह्याच्यामधून करंट फ्लो होणार नाही. मग इनिशियली K1 क्लोज केल्यानंतर करंट जो येणार आहे तो कुठे जाणार आहे सेल E1 मध्ये जाणार आहे. आणि सेल E1 मध्ये गेल्यानंतर मी हा जो जॉकी आहे हा जॉकी या वायर AB च्या वेगवेगळ्या पॉइंट्सला टच करणार आहे. काय करणार आहे हा जो जॉकी आहे तो वायर AB च्या वेगवेगळ्या पॉइंट्सला मी टच करणार. म्हणजे इथं टच करणार इथं टच करणार इथं टच करणार इथं अशा पद्धतीने मी काय करणार आहे त्या ठिकाणी तो जॉकी प्रत्येक पॉइंटला टच करेन आणि असा एक पॉइंट फाइंड आउट करणार की ज्या ठिकाणी मला हा गॅल्व्हनोमीटर काय दाखवेल 0 डिफ्लेक्शन दाखवेल. बघा काय सांगितलेलं आहे
की पहिल्यांदा K1 क्लोज केल्यामुळे E1 सर्किटमध्ये आला आणि त्याच्यामधून करंट फ्लो झाला. त्यानंतर मी जॉकी अशा पॉईंटला टच करणार आहे की ज्या ठिकाणी मला हा गॅलव्हॅनोमीटर काय दाखवेल, नल डिफ्लेक्शन दाखवेल. आणि तो पॉईंट म्हणजे काय झाला, बॅलन्स पॉईंट झाला. आणि A पासून D ही काय झाली, त्याची बॅलन्सिंग लेंथ झाली. A पासून D ही काय झाली, त्याची बॅलन्सिंग लेंथ. आणि त्या बॅलन्सिंग लेंथला मी काय म्हणतो, L1 असं म्हणतो. त्याला काय म्हणतो, बॅलन्सिंग लेंथला L1 असं म्हणतो. म्हणजे बघा, ज्यावेळी मी जॉकी काय करणार आहे, हा पॉईंट डी ला कनेक्ट करतोय, त्यावेळी इथनं करंट फ्लो होत नाहीये. करंट फ्लो होत नाही याचा अर्थ काय झाला की ते सर्किट बॅलन्स झाले. आणि सर्किट बॅलन्स कधी होतं की ज्यावेळी दोन पॉईंटचा पोटेन्शियल डिफरन्स काय होईल, सेम. मग इथं कुठल्या दोन पॉईंटचा पोटेन्शियल डिफरन्स हे झाला, पॉईंट ए आणि पॉईंट डी ह्या ठिकाणचा पोटेन्शियल डिफरन्स हा काय झाला, त्या ठिकाणी सेम झाला. त्याच वेळी या ठिकाणी गॅलव्हॅनोमीटर करंट फ्लो झालेला नाहीये. हे आपण कुठमध्ये बघितलेलं आहे, वेस्टर्न ब्रिज मध्ये बघितलेलं आहे, मीटर ब्रिज मध्ये सुद्धा बघितलेलं आहे की आपण काय करतोय, बॅलन्सिंग पॉईंट काढतो. म्हणजे त्या ठिकाणी त्यातून फ्लो होणारा करंट काय आहे, 0 आहे. आणि करंट 0 याचा अर्थ त्या ठिकाणचा त्या दोन पॉईंट मधला पोटेन्शियल डिफरन्स काय असतो, इक्वल असतो. आता ह्या दोन पॉईंट मध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो किती आहे, E1 एवढा आहे. बघा, हा जो करंट I येणार आहे तो इथनं ह्या सेल मध्ये गेल्यानंतर तो काय झाला, 0 झाला. म्हणजे ह्याच्यामध्ये करंट 0 आहे आता सध्या. पुढच्यामध्ये E1 मध्ये करंट 0 आहे. इकडून करंट येणार आहे, इथं आल्यानंतर इथनं पुढे तो करंट काय झालेला आहे, 0 झालेला आहे. आता हे कुठे कनेक्ट केलेला आहे, पॉईंट ए ला कनेक्ट केलेला आहे. त्यामुळे ह्याच्या अक्रॉस असणारा जो पोटेन्शियल डिफरन्स असणार तो किती असणार आहे, E1 एवढा असणार आहे. आणि दोन्ही पॉईंटचा तो सेम आहे, म्हणजे तो किती झाला, E1 झाला. आणि मगाशी जे मी सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे, पोटेन्शियोमीटरचे जे प्रिन्सिपल सांगितलेलं आहे ते प्रिन्सिपल काय सांगितलेलं आहे की द पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस एनी लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येतं, लेंथ येतं. म्हणजेच AD ही जी लेंथ आहे त्या लेंथच्या अक्रॉस असणारा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो पोटेन्शियल डिफरन्स तिथल्या लेंथचा काय असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. म्हणजेच BAD इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार, लेंथ L1 येणार. पण ह्या ठिकाणी ह्या पॉइंटच्या अक्रॉस असणारा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो किती आहे, E1 आहे. का E1 आहे, कारण इथं करंट 0 आहे, त्यामुळे इथला पोटेन्शियल डिफरन्स परत वाढत नाहीये. तो किती असणार आहे, जेवढा सेलचा आहे तेवढाच पोटेन्शियल डिफरन्स इकडचा असणार आहे. त्यामुळे BAD च्या जागी मी इथं काय घेणार, E1 घेणार. E1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार, L1 येणार. मग देअरफॉर E1 इज इक्वल टू K इनटू काय येणार, L1. दिस इज आवर इक्वेशन नंबर 1. ठीक बघा काय सांगितलेलं आहे की सुरुवातीला मी K क्लोज करणार आणि K1 क्लोज करणार. K क्लोज केल्यानंतर सर्किट मध्ये करंट फ्लो होतोय. K1 क्लोज केल्यानंतर फक्त E1 मध्ये करंट फ्लो होणार. त्यानंतर जॉकी या वायर AB च्या वेगवेगळ्या पॉइंट्सला मी काय करणार आहे, टच करणार आहे. आणि त्या ठिकाणी असा पॉइंट D फाइंड आउट करणार ज्या ठिकाणी मला गॅल्व्हॅनोमीटर काय दाखवेल, 0 डिफ्लेक्शन दाखवेल. ठीक आहे. मग गॅल्व्हॅनोमीटरनं 0 डिफ्लेक्शन दाखवलं याचा अर्थ ह्या पाथ मधून फ्लो होणारा करंट काय आहे, 0 आहे. आणि ह्या पाथ मधला जर फ्लो होणारा करंट 0 असेल तर ह्या पाथच्या अक्रॉस जो असणारा पोटेन्शियल डिफरन्स आहे तो किती असणार आहे, त्या सेलच्या EMF एवढा असणार आहे. आणि बाय प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर वी हॅव VAD इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L1. पण ह्या सर्किट मध्ये ह्या पॉइंटला VAD म्हणजेच काय आहे, EMF ऑफ द सेल E1 आहे. त्यामुळे E1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L1. and by potentiometer principle we have E1 is equal to K into L1. This is our equation number 1. समजले का बघा. आता नेक्स्ट आपण काय करणार आहे, तर सुरुवातीला K1 क्लोज केला होता, K2 ओपन केला होता. आता आपण काय करणार आहे, K2 इज क्लोज्ड आणि K1 इज केप्ट ओपन. त्यामुळे आता कुठला सेल सर्किट मध्ये आला, आता कुठला सेल आला सर्किट मध्ये, E2 हा सेल सर्किट मध्ये आला. प्रोसिजर परत आपण रिपीट करणार. नाउ द की K1 इज केप्ट ओपन and the key K2 is closed. Therefore the cell E2 is in the circuit. Now again we touch the jockey to the different points of wire AB. नंतर आपण काय करणार आहे, हा जो जॉकी आहे हा जॉकी परत आपण AB ह्या वायर मध्ये वेगवेगळ्या पॉइंट्सला टच करणार आणि त्या ठिकाणी परत आपण काय करणार,
एक बॅलन्सिंग पॉईंट फाइंड आउट करतो, त्याला मी म्हणतो डी डॅश. त्या ठिकाणी त्या पॉइंटला काय म्हणतो, डी डॅश. आणि तो डी डॅश म्हणजे काय असणार आहे, त्या ठिकाणचा बॅलन्सिंग पॉइंट. आणि ए डी डॅश, ए डी डॅश ही काय असणार आहे, तिथली बॅलन्सिंग लेंथ असणार आहे. आणि त्याला मी नाव देतो L2 असं. अच्छा बघा, मी A2 ला सर्किट मध्ये आणणार, जॉकी AB च्या वेगवेगळ्या पॉइंटला टच करणार आणि त्या ठिकाणी मी असा पॉइंट डी डॅश फाइंड आउट करणार की ज्या ठिकाणी मला त्या गॅल्व्हनोमीटर मध्ये रिफ्लेक्शन किती मिळेल, 0 मिळेल. त्यामुळे डी डॅश हा काय झाला, तिथला बॅलन्स पॉइंट झाला. आणि त्या ठिकाणी बॅलन्सिंग कंडिशन काय, ह्या ठिकाणी ह्या सर्किट मध्ये फ्लो होणार करंट काय आहे, 0 आहे. मग इथला जर करंट 0 होत असेल तर इथला जो ईएमएफ आहे सेल E2 तोच काय असणार आहे, ह्या पॉइंटच्या अक्रॉस असणारा पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे. बघा, इथला जो आहे तोच इथला असणार आहे. त्यामुळं इथं जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो किती आहे, E2 आहे. इथं पोटेन्शियल डिफरन्स E2 का राहतो, कारण त्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स चेंज होत नाही. बाय ओहम्स लॉ आपण काय सांगू शकतो की पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट. पण जर त्या ठिकाणी करंट 0 जातोय तर पोटेन्शियल डिफरन्स त्या ठिकाणी चेंज होण्याचा प्रश्नच येत नाही. मग त्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स किती असणार आहे, जेवढा सेलचा ईएमएफ आहे तेवढाच त्या ब्रांच मधला काय असणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे. त्यामुळं एडी च्या अक्रॉस असणारा पोटेन्शियल डिफरन्स आपण किती घेणार, E2 घेणार. मग आता मी काय लिहितो, therefore VAD डॅश is directly proportional to काय येणार, लेंथ L2. Therefore E2 is directly proportional to length L2 and hence therefore E2 is equal to काय येणार आहे, K into L2 येणार. This is equation number 2. ठीक आहे, equation number 2 आहे. And now from equation 1 and 2, from equation 1 and 2 we have E1 is equal to K L1 and E2 is equal to K L2. Dividing both equations we have E1 upon E2 is equal to K L1 upon K L2. K la K cancel and therefore the E1 upon E2 is equal to L1 upon L2. This is the comparison of EMF of the cells. की आपल्याला दोघांचं कंपॅरिझनचा फॉर्म्युला काय मिळाला, तर E1 upon E2 is equal to L1 upon L2. हे काय झालं, बाय डायरेक्ट मेथड. थोडंसं रिवाइज करूया की काय सांगितलं सर्किट मध्ये की AB ही आपण पोटेन्शियोमीटरची वायर घेतलेली आहे. पॉइंट A आणि B हे सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहेत, सेल E K आणि रेओस्टॅट RH ला. त्यानंतर जे दोन सेल्स कंपेअर करायचे आहेत ते कसे जोडलेले आहेत, एकमेकांशी पॅरलली. दोघांचेही पॉझिटिव्ह टर्मिनल आपण पॉइंट A ला, निगेटिव्ह टर्मिनल्स काय करतो आपण कीज ला कनेक्ट करतोय, K1 आणि K2 ला. आणि कीजचे कॉमन टर्मिनल आपण गॅल्व्हनोमीटरला आणि गॅल्व्हनोमीटरला काय कनेक्ट करतोय, जॉकी कनेक्ट करतोय. वर्किंग मध्ये काय सांगतोय आपण की आपण की K क्लोज केल्यानंतर सर्किट मध्ये करंट I एवढा काय होतो, फ्लो होतो. त्यानंतर ह्या ज्या दोन कीज आहेत ह्या दोन केस आपण काय करतोय, अल्टरनेटिव्हली क्लोज करतोय. म्हणजे सुरुवातीला मी K1 क्लोज करतोय, K2 ओपन ठेवतोय. त्यावेळी सेल E1 हा सर्किट मध्ये येणार आहे आणि सेल E1 सर्किट मध्ये आल्यानंतर जॉकी मी वेगवेगळ्या पॉइंटला टच करणार आणि त्या ठिकाणी बॅलन्सिंग लेंथ फाइंड आउट करणार, ती म्हणजे किती आहे, AD आहे. आणि त्या बॅलन्सिंग लेंथला काय म्हणतो मी, L1 म्हणतो. ती बॅलन्सिंग लेंथ मध्ये याचा अर्थ त्या ठिकाणी करंट 0 आहे. करंट 0 असल्यामुळं या लेनच्या अक्रॉस जो पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे तो किती असणार आहे, त्या सेलचा जेवढा आहे तेवढाच E1. त्यामुळे VAD म्हणजेच काय झालं, E1 झालं. आणि प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर नुसार VAD इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L1. त्यामुळे E1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L1 आलं आणि E1 ची व्हॅल्यू आपण काय घेणार, K into L1. दिस इज इक्वेशन नंबर 1. सिमिलरली आपण काय करणार, तीच प्रोसेस रिपीट करतोय, फक्त नंतर काय करणार आहे, K2 इज क्लोज, K1 is open, therefore the cell E2 is in the circuit. Now again the touching the jockey to the various points of wire AB, we find out a null point D dash. आपण त्या ठिकाणी काय करणार आहे, null point D dash find out करणार की ज्या ठिकाणी तो गॅल्व्हनोमीटर आपल्याला काय दाखवणार, 0 डिफ्लेक्शन दाखवणार. मग त्यावेळी सुद्धा त्या ब्रांच मधला करंट 0 आहे. करंट 0 असल्यामुळे AD च्या अक्रॉस असणारा पोटेन्शियल डिफरन्स
हा कुणाला इक्वल असणार आहे, त्या सेलच्या ईएमएफ ला इक्वल असणार आहे. त्यामुळे इथं आपण काय घेणार आहे, बॅलन्सिंग लेंथ एडी डॅश ही काय घेतो मी L2 घेतो. बी एडी डॅश इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L2 येणार आणि ह्याच्या अक्रॉस असणारा जो पोटेन्शियल डिफरन्स तोच म्हणजे काय झाला, ईएमएफ ऑफ द सेल E2 झाला. त्यामुळे E2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार, L2 येणार. त्यामुळे E2 इज इक्वल टू काय आलं, K L2. दिस इज इक्वेशन नंबर 2. दोन्ही इक्वेशन जर आपण डिवायडेशन घेतलं तर आपल्याला E1 आपण E2 इज इक्वल टू काय मिळतं, L1 अपॉन L2 मिळतं. हे काय झालं, यूज ऑफ पोटेन्शियोमीटर बाय डायरेक्ट मेथड. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहे कंपॅरिझन ऑफ ईएमएफ बाय सम अँड डिफरन्स मेथड आणि तिसरा यूज टू फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. थँक्यू.